धनंजय मुंडे घरगुती हिंसाचार प्रकरणामध्ये दोषी, पत्नी करुणा मुंडे यांनी केलेले आरोप कोर्टाकडून मान्य, वांद्रे फॅमिली कोर्टाचा निर्णय, करुणा मुंडेंना दरमहा 2 लाखांची पोटगी देण्याचे आदेश. पोटगीची मिळणारी रक्कम तटपुंजी आहे. मुलगा 21 वर्षाचा असून तो बेरोजगार आहे. खर्चासाठी महिन्याला कमीत कमी 15 लाख रुपये हवेत. त्यासाठी हायकोर्टामध्ये जाणार आहे. करुणा मुंडे यांची माहिती. धनंजय मुंडे यांची पहिली पत्नी म्हणून कोर्टानं मान्यता देत पोटगी दिलेली आहे. त्यामुळे यापुढे करुणा शर्मा नव्हे तर करुणा धनंजय मुंडे म्हणावे, करुणा मुंडे यांचं आवाहन. धनंजय मुंडेंवरती फडणवीसांचा वरदहस्त, पूर्वापारपासून करुणा मुंडेंचा आरोप. मुंडे विरोधी पक्षामध्ये असतानाही फडणवीसांचा वरदहस्त होता, करुणा मुंडेंचा दावा. वाल्मिक कराडनं कलेक्टर दीपा मुधोळ मुंडे यांच्या कक्षामध्ये त्यांच्यासमोर मारहाण केली. यावेळी त्यांनी फक्त बघ्याची भूमिका घेतली. या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे, करुणा मुंडेंची मागणी. पोलीस कधीही येऊन ताब्यात घ्यायचे, त्यामुळे पोलिसांच्या त्रासाला कंटाळून आपण मुंबई सोडली, असंही करुणा मुंडे यांचं वक्तव्य. करुणा मुंडे या फॅमिली कोर्टामध्ये जिंकल्याबद्दल एक स्त्री म्हणून त्यांचं अभिनंदन. अंजली दमानिया यांची एक्स पोस्ट. कौटुंबिक हिंसाचार प्रकरणामध्ये कोर्टाच्या निर्णयानंतर मंत्री धनंजय मुंडे यांचा पाय आणखी खुलात. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी धनंजय मुंडे यांचा तातडीनं राजीनामा घ्यावा, अंजली दमानिया यांचा आक्रमक हल्लाबोल. धनंजय मुंडे यांच्या आमदारकीचा राजीनामा घेण्यासाठी अंजली दमानिया निवडणूक आयोगाला पत्र देणार. हिंसाचार करणारा मंत्री मुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवारांसोबत राहता कामा नये, त्यामुळे त्यांचा राजीनामा घेण्याची मागणी. घरगुती हिंसाचार प्रकरणामध्ये दोषी असल्याचं कोर्टानं म्हटलेलं नाहीये. धनंजय मुंडेंकडून प्रेस नोट जारी. आताचा आदेश केवळ अंतरिम पोटगीचा. घरगुती हिंसाचाराचं अजून कोर्टात सिद्ध झालेलं नाहीये. धनंजय मुंडेंच्या वकिलाकडून प्रेस नोट जारी. करुणा मुंडेंबद्दल कोर्टानं दिलेला निर्णय अभिनंदनीय. सुषमा अंधारे यांची प्रतिक्रिया. तर सगळं माहीत असतानाही फडणवीस कानावरती हात ठेवून, अंधारेंचा आरोप. करुणा मुंडेंना न्याय मिळाला पाहिजे, जितेंद्र आव्हाड यांची प्रतिक्रिया. तर धनंजय मुंडेंसंदर्भात अजितदादा योग्य तो निर्णय घेतील असं वाटतंय, आव्हाडांचं वक्तव्य. कृषी विभागानं जास्त दरामध्ये बॅटरी ऑपरेटेड स्प्रेअर खरेदी केल्याचं समोर. एबीपी माझाच्या रियालिटी चेकमधून धक्कादायक बाब उघडकीस. शेतकऱ्यांच्या बळकटीकरणासाठी योजनेच्या खरेदीमध्ये 350 कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा दमानिया यांचा आरोप. धनंजय मुंडेंच्या कार्यकाळामध्ये भ्रष्टाचार झाल्याची दमानियांची माहिती. राज्याच्या तिजोरीमध्ये खडखडाट झाल्याचे, अनेक लोकप्रिय योजनांना ब्रेक लागण्याची शक्यता. शिवभोजन थाळीसह इतर योजनाही बंद करण्यावर सरकारचा विचार सुरू. लाडकी बहीण योजनेच्या प्रसिद्धीसाठी पुन्हा एकदा कोट्यवधींचा खर्च. माहिती आणि जनसंपर्क विभागानं तयार केलेल्या माध्यम योजनेला मंजुरी मिळाली. जिल्हा परिषद शाळांच्या सामूहिकीकरणावरती अजून कोणताही निर्णय नाही. शिक्षण मंत्री दादा भुसे यांची माहिती. तज्ज्ञ आणि पालकांकडून मतं मागवल्याचीही भुसेंची माहिती. मुख्यमंत्र्यांचा परिवहन मंत्र्यांना धक्का. एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी अप्पर मुख्य सचिव संजीव सेठी यांची नियुक्ती. गृह विभागाकडून राजपत्र जारी करत मोठा बदल. भाजपा आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट. मोहिते पाटलांवरती पक्षविरोधी काम केल्या प्रकरणामध्ये कारवाईची टांगती तलवार असताना ही भेट घेतल्यानं सध्या चर्चा सुरू. रिक्षा आणि टॅक्सी मीटर रिकॅलिब्रेशनसाठी 30 एप्रिलपर्यंतची मुदत. राज्य परिवहन विभागाकडून त्यासाठी 700 रुपयांचे दर निश्चित. 1 फेब्रुवारीपासून रिक्षा आणि टॅक्सी दरामध्ये 3 रुपयांची वाढ. 10वी आणि 12वीच्या बोर्डाच्या परीक्षा 13 फेब्रुवारी ते 18 मार्च या दरम्यान घेतल्या जाणार. मुंबईच्या 871 परीक्षा केंद्रांवरती होणार परीक्षा. उद्धव ठाकरेंचा शाखा प्रमुखांसोबत ऑनलाईन संवाद. आपला वॉर्ड आणि संघटना मजबूत करा, आमिषांना बळी पडू नका, ठाकरेंचं आवाहन. नालायक ठेकेदारांची गय केली जाणार नाही, मंत्री गणेश नाईक यांचा सज्जड दम. ठेकेदाराला पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांची बदली होईल. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये गणेश नाईक यांचा ठेकेदारांना इशारा.
बदलापूर प्रकरणामधील आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काउंटरचं प्रकरण धावपळत होत असल्यानं केस न लढण्याचा अक्षयच्या आईवडिलांचा निर्णय. बदलापूर बनावट एन्काउंटर प्रकरणाचा अहवाल दोषी पोलिसांना मिळणार. राज्य सरकारनं अहवाल देण्याची तयारी दाखवल्यानंतर कोर्टाकडून याचिका निकाली. बनावट एन्काउंटर प्रकरणामध्ये चौकशी अहवालामध्ये 5 पोलिसांवरती ठपका. आर्थर रोड कारागृहामध्ये सैफ अली खान प्रकरणामधील शरीफुल इस्लामची ओळख परेड. सैफच्या घरातील 2 महिला कर्मचाऱ्यांनी आरोपीला ओळखलं. ठाण्यातल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयामध्ये कंत्राटदाराचं आंदोलन. थकीत बिल न दिल्यानं कंत्राटदारांनी केलं होतं आंदोलन. मनापासून माफी मागा नाहीतर अवमानतेच्या खटल्यास सामोरं जा. मुंबई उच्च न्यायालयाची नवी मुंबईमधल्या सोसायटीला तंबी. भटक्या कुत्र्यांना खाऊ घालणाऱ्या मोलकरणीस सोसायटीनं घातली होती बंदी. अंधेरी पूर्वेमध्ये 3 अल्पवयीन मुली घर सोडून पळून गेल्या होत्या, पण पोलिसांनी मुलींना शोधून काढलं. पालकांच्या केलं स्वाधीन. सतत मोबाईल वापरल्यानं वडिलांनी ओरडल्यानं रागात घर सोडल्याची माहिती. पुण्यामध्ये जीपीएसचा फैलाव पाण्यामुळेच होत असल्याचं NIVच्या अहवालामधून समोर. लागण झालेल्या 26 रुग्णांच्या घरातील पाणी अस्वच्छ असल्याची माहिती. मटका किंग सम्राट कोराणे 6 वर्षांनी न्यायालयामध्ये शरण. IPS महिला अधिकाऱ्यावरती हल्ला केल्याच्या गुन्ह्यामध्ये कोराणेवरती मकुकाची कारवाई. 6 वर्षे तर कोणाच्या आशीर्वादानं फरार होता असा सवाल. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.